मला वारंवार सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करावा लागत आहे आणि प्रश्न उपस्थित केला की कुंभकर्णीय झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येते आणि मग त्यांच्याकडून आपण काहीतरी काम करत असल्याचं केविलवाणीपणे दाखवण्यात येते। आणि ह्याचंच एक उदाहरण म्हणजे आता जो शनिवार रविवार गेला, या 2 दिवसात सुट्टी असून सुद्धा काही अधिकारी त्या 2 गावांमध्ये गेले आणि तिथे त्यांनी तपासणी केली, एका नळाची टेस्टिंग सुद्धा झाली। परंतु तरीसुद्धा तिथले ग्रामस्थ त्यांना विचारत होते की साहेब, आमच्या नळाला पाणी कधी येणार हो, अशी साखरा गावातील तालुका सेनगाव साखरा हे लोक विचारत होते। त्याचप्रमाणे लक्ष्मण नाईक तांडा या गावातील ग्रामस्थ सुद्धा त्यांचा हाच प्रश्न होता की आमच्या गावामध्ये तर योजनाच नाही आहे साहेब, आपण 628 गावांमध्ये योजना दिली पण ह्या गावामध्ये अजूनही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे, परंतु ही योजना या गावामध्ये दिलेली नाही। आपल्याच सभागृहामध्ये सन्मान्य श्रीकांत भारतीजी आहेत, हे त्या गावात 2023 मध्ये आपण येऊन गेलात तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 6 महिन्यामध्ये आपण इथे योजना सुरू करू, परंतु 2 वर्ष झाले अजूनही योजना सुरू झालेली नाही। तर या माध्यमातून माझा प्रश्न असा आहे की औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ हे एक देवस्थान आहे आणि त्याच तालुक्यामधलं एक लक्ष्मण नाईक तांडा आमचे तांडावासी आहेत आणि तांडावासियांची पायपीट पाण्यासाठी बंजारा समाजाचे आज सुद्धा डोक्यावरती हंडा घेऊन आमच्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारा। सर्व समाजाचे पण त्या तांडामध्ये सगळे बंजाराच आहेत आणि त्यांची आज सुद्धा पायपीट सुरू आहे। तर त्यांनी शासन दरबारी 3 वर्षांपासून प्रस्ताव टाकलेला आहे, त्या ग्रामपंचायतीने आज सुद्धा या प्रस्तावाला अजून सुद्धा मंजुरी मिळालेली नाही। तर ही मंजुरी आपण कधीपर्यंत देणार आहात, हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की सेनगाव तालुका साखरा या गावामध्ये जलजीवन योजनेच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या, मार्च महिन्यामध्ये ही पाईपलाईन जोडण्यात सुद्धा आली, नळ सुद्धा आलेत, परंतु आत्ताच 2 दिवसापूर्वी शनिवार रविवारी अधिकारी गेले पण अजूनही नळाला पाणी नाही। उत्तरामध्ये असे दिलेले आहे की 22 मे पासून नळाला पाणी सुरू झालेले आहे, परंतु तेथे टेस्टिंग अद्यापही झालेली नाही आणि नियमितपणे पाणी पुरवठा सुद्धा सुरू झालेला नाही। तर प्रश्न असा आहे की साखरामध्ये नियमित पाणी पुरवठा कधीपर्यंत सुरू होणार, हा माझा प्रश्न आहे। कारण जे उत्तरात दिलं आहे 22 मे, तर हे ब्रीफिंग चुकीचं झालेलं आहे। मी रविवारी कालच माहिती घेतली, अजूनही नळाला पाणी आलेलं नाही। आणि शेवटचा प्रश्न असा आहे की ते जलवाहिन्या टाकण्यासाठी जे रस्ता गट्टू ग्रामपंचायतीने जे गट्टू टाकून छान रस्ता केला होता, तर ते गट्टू उखडण्यात आलेले आहे आणि रस्ता खराब झाला आहे। त्याचा हा प्रश्नच आहे सभापती महोदय। तर तो रस्ता खराब झाला आहे, तिथे आता चिखलामुळे अपघातही वाढत आहे। तर ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्यात येईल का, हा माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे। आणि आम्ही हिंगोली जिल्हा पूर्वी ताई आपल्या परभणी जिल्ह्यातच होतो, आम्ही नंतर आमचा जिल्हा वेगळा झाला, त्याच्यामुळे आपल्याला परभणी हा आपला मातृत्व जिल्हा आहे आमचा। आणि ताई आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क मंत्री सुद्धा आहेत, त्याच्यामुळे आणि मी वारंवार हा प्रश्न मांडते परंतु नळाला पाणी काही येतच नाही आहे। त्याच्यामुळे माझं आपल्याकडे मागणं आहे की आपली जी ब्रीफिंग चुकीची मिळालेली आहे, आपण एकदा हिंगोली जिल्ह्यामध्ये येऊन कलेक्टर ऑफिसला एक मीटिंग लावा आणि आम्ही सगळे ग्रामस्थ येऊन आपल्याला ते त्यांचे स्वतः अडचणी सांगतील, त्यावेळेला तुम्हाला पटेल की खरोखरच नळाला पाणी नाही आहे। तर आपण हिंगोली जिल्ह्यात येऊन मीटिंग लावणार का, हाही माझा तिसरा प्रश्न आहे। धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न जलजीवन मिशन आणि खास करून लक्ष्मण नाईक तांडा आणि साखरा ह्या गावाविषयी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। तर लक्ष्मण नाईक तांड्याची पाणी पुरवठा योजना पूर्वीची ती चालू होती, पण ह्या नवीन जलजीवन मिशन अंतर्गत आपण साखरा योजनेमधून ह्या तांड्याला पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं होतं, परंतु ज्या ठिकाणी सोर्स आहे तिथून तांड्यापर्यंत पाणी येण्यासाठी 6 किलोमीटरचं अंतर आहे आणि मध्येच थोडा चढ असल्यामुळे आणि काही पाईपलाईन वगैरे फुटली तर तिथे पाणी योग्य दाबाने पोहोचू शकत नाही, म्हणून आपण नवीन
सुधारित योजना 3 किलोमीटरचा जवळचा सोर्स बघून त्या ठिकाणी ह्या आठवड्यामध्येच त्या योजनेला आपण मंजुरी देणार आहोत. लक्ष्मणनगर तांडा आणि साखरा ह्या गावचा सुद्धा कवठा आणि 9 गावे अशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही आहे. आणि आपण जसं सांगितलं की पाणी मिळालं पण पूर्ण आणखीनही ती 100% कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे जेव्हा 100% ती कार्यान्वित होईल तेव्हा हर घर नल से जल पोहोचेल. आणि जो आपण सांगितलं की पेवर ब्लॉक वगैरे उखडलेले आहेत, हे पूर्ण टेस्टिंग वगैरे झाल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच असं आहे की उखडलेले रस्ते वगैरे ते नीट करून घ्यायचे आहेत आणि मग 100% ही कार्यान्वित झाल्यानंतर ह्या गोष्टी होतील. पण जल जीवन मिशनच्या संदर्भामध्ये सभापती महोदय मला सभागृहाला सांगायचं आहे की आवश्यकता भासल्यास या 2 गावाच्या संदर्भात बैठकीची या 2च गावाच्या नाही, कारण की आवश्यकता मागच्या पण भासल्यास बैठक अधिवेशनामध्ये सन्मान्य ताईंनी हिंगोलीच्या पाणी प्रश्नाबद्दल लावलं होतं. तर ह्या जल जीवन मिशन अंतर्गतची सर्वच कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत. राज्य सरकारने विशेष या ठिकाणी निधीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. निधीच्या दिरंगाईमुळे काही कामं रखडलेले आहेत. काही कॉन्ट्रॅक्टर सेंट्रलकडून पैसे आले नाही, पण सन्मान्य मंत्र्यांनी जाऊन भेटलेले आहे आणि त्याचे पैसे होतील. बसून बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि सभापती महोदय सगळ्याच सन्मान्य सदस्यांच्या मनामध्ये हीच बाब असणार आहे की पाणी कधी पोहोचणार आहे. तर ही योजना मोदीजींची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ह्या योजनेला 2028 पर्यंत मुदत वाढ मिळालेली आहे. जरी केंद्राकडून आता निधी येण्यासाठी विलंब झाला असेल तरी सुद्धा निधीसाठी पाठपुरावा आम्ही करतोय. राज्य सरकार सुद्धा विशेष त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही योजना हर घर नल से जल, प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही, पूर्ण होणार नाही. जे कॉन्ट्रॅक्टर क्वालिटी चांगली नसेल त्यांच्यावरती सुद्धा नाही, सगळ्यांचे हात वरती होत आहे, सगळ्यांनाही त्याच वरती विचारायचं प्रश्नाचा म्हणून सांगते. आणि बसून बोलणाऱ्या सदस्यांना सुद्धा सांगायचंय की ही योजना. धन्यवाद सभापती महोदय. हा प्रश्न या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य प्रज्ञाताई सातव यांनी साखरा आणि लक्ष्मण नाईक तांडा हा प्रश्न 3ऱ्या वेळेस या सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे. हर घर जल घर घर नल, केंद्र शासन पैसे देतं, राज्य शासन पैसे देतं. या योजनेतले ठेकेदार पैसे उचलून घेतात. काय झाले सांगा. तेच सांगतो साहेब, मी सन्माननीय सदस्य होतो त्या भागाचा, मला माहिती आहे. तर ठेकेदार पैसे उचलून घेतात, इंजिनियर बिल लिहितात, परंतु गावातल्या तांड्या वस्तीमधल्या सामान्य माणसाला पाणी काय भेटत नाही. यापूर्वी बोलू द्या ना राजेश जरा 1 मिनिट. सभापती महोदय, 3ऱ्या वेळेस ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा गावात जातात तेव्हा लोक त्यांना अडवतात. शोले स्टाईल आंदोलन झालं, अनेकदा घेराव घातले गेले, परंतु प्रश्न काही सुटत नाही, थातूर मातूर उत्तरं दिले जातात. यापूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार अनेक योजना नाही, आपण ह्याच्यात बोलतोय हिंगोली हो, नांदेड जिल्ह्यामध्ये असाच भ्रष्टाचार झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली. 3-3 महिने ते अटक होते. माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे किंवा ठराविक कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करणार काय? सभापती महोदय, अशा पद्धतीच्या अनेक ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करण्यात आले, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहे. त्यांच्याकडने वसुली सुद्धा जर स्पेसिफिक एखादा माहिती तपासून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.